नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण HSC बोर्डाचा इंग्रजीचा जो पेपर असतो त्या पेपरमधल्या 5 नंबरच्या प्रश्नाबद्दल चर्चा करणार आहोत. क्वेश्चन नंबर 5 जो शेवटचा प्रश्न असतो, ज्याला आपल्याला असतात 16 मार्क टोटल. त्याच्यामध्ये A, B, C आणि D असे 4 सब क्वेश्चन्स असतात आणि प्रत्येक क्वेश्चन हा 4 मार्कांसाठी असतो. 4 चोक एकूण आपल्याला 16 मार्क त्या ठिकाणी कव्हर करायचे असतात. आता हा प्रश्न सोडवत असताना कशाप्रकारे तयारी करायची किंवा या प्रश्नाची तयारी कशी करायची ते आपण बघूया. सर्वप्रथम आपण विचार करूया क्वेश्चन 5A ज्याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे 2 सब क्वेश्चन्स असतात आणि या सब क्वेश्चनला प्रत्येकी 2 मार्क असतात. टोटल 4 मार्क त्याला असतात. आणि पहिला सब क्वेश्चन जो असतो तो असतो बॅकग्राऊंड टॉपिकवरती. बॅकग्राऊंड टॉपिक याचा अर्थ आपण जे हिस्ट्री ऑफ नॉवेल हा जो सेक्शन आहे 4.1 त्याच्यावरती हे प्रश्न विचारले जातात. आता कोणत्या प्रकारचे त्याच्यावरती क्वेश्चन्स असू शकतात तर बघा, द टाइप्स ऑफ ॲक्टिव्हिटीज दॅट कुड बी आस्क्ड आर MCQs, मॅच द कॉलम्स, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, फिल इन द ब्लँक्स, ट्रू अँड फॉल्स, एलिमेंट्स ऑफ ड्रामा ऑर एनी अदर नॉवेल ॲक्टिव्हिटी. यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की बॅकग्राऊंड टॉपिकमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात ते पूर्णपणे 4.1 या या लेसनमध्ये जे सांगितलेलं आहे किंवा जो कंटेंट दिलेला आहे त्याच्यावरती आधारित ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला विचारल्या जातात. ज्याच्यामध्ये तुम्हाला MCQ म्हणजे पर्यायी प्रश्न, ज्या प्रश्नाला पर्याय आहेत असे प्रश्न विचारले जातात. किंवा मॅच द कॉलम्स, जोड्या लावण्यासाठी येऊ शकतात. उदाहरणार्थ नॉवेल्स आणि ऑथर्स यांच्या जोड्या. किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर विचारली जाऊ शकते. कोणतं क्वेश्चन, कोणतं जे पुस्तक आहे ते कधी लिहिलं गेलं, आधी कोणतं नंतर कोणतं, त्याला क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणायचं. फिल इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला डेफिनेशन्स विचारलेले असू शकतात. डेफिनेशनवरती क्वेश्चन असू शकतो. किंवा ट्रू अँड फॉल्स असू शकतं. एलिमेंट्स ऑफ ड्रामावरती क्वेश्चन्स विचारलेले असू शकतात. सो अशा प्रकारे तुम्ही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित तुम्हाला त्याचं पाठांतर करावं लागेल. कारण पूर्णपणे हे 4 मार्क जे आहेत, जितकं जास्त तुम्ही 4.1चा अभ्यास कराल तितकं चांगल्या पद्धतीने तुम्हाला 4.1 बद्दल जी त्याच्यावरचे जे प्रश्न येणार आहेत त्याची तयारी तुमची चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि म्हणून त्याच्यासाठी या लेसनचा अभ्यास किंवा या प्रश्नाचा अभ्यास करताना सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती असणार आहे, तुम्ही हे जे लेसन आहेत ते किती थरली वाचता किंवा किती डीपली वाचता यावर या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. त्यामुळे 4.1 जास्तीत जास्त वेळा, किमान पूर्ण वर्षभरामध्ये 10 वेळा तरी आपल्याकडनं हा लेसन वाचला गेला पाहिजे, जेणेकरून त्यात सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या परफेक्टली आपल्या डोक्यामध्ये राहू शकतात किंवा फिक्स आपण त्याचं स्टडी करू शकतो. त्यानंतर आपण 4.2वरती जे क्वेश्चन विचारलं जातं, क्वेश्चन 5B याबद्दल आता आपण बोलूया. याच्यामध्ये सुद्धा 2 क्वेश्चन्स असतात आणि त्यात प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क, असे एकूण 4 मार्कांसाठी हा क्वेश्चन असतो. त्याच्यामध्ये काय विचारलेलं असतं बघा, पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज आणि कॅरेक्टर हे जे थोडक्यात आपण ज्याला आस्पेक्ट ऑफ नॉवेल म्हणू शकतो त्याच्यावरती हे क्वेश्चन्स असतात. पहिला जो क्वेश्चन असतो क्वेश्चन 1 तो तुम्हाला येऊ शकतो डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट, नेम अँड डिस्कस या प्रकारचे क्वेश्चन्स येऊ शकतात. पहिल्या म्हणजे क्वेश्चन 4B मधला पहिला जो क्वेश्चन आहे तो त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा सीन डिस्क्राईब करायला सांगितलेला असू शकतो, एखाद्या सेंटेन्सचं एक्सप्लेनेशन विचारलेलं असू शकतं किंवा 2 कॅरेक्टरिस्टिकमध्ये किंवा 2 कॅरेक्टर्समध्ये त्यांच्यामध्ये तुलना करायला सांगितलेली असू शकते, एखादा सीन डिस्कस करायला सांगितलेला असू शकतो. आणि दुसरं जे आहे ते आहे इलस्ट्रेट, इंटरप्रेट, नरेट, जस्टिफाय, फाइंड ऑर आयडेंटिफाय या प्रकारचे क्वेश्चन सुरुवात होतात. ते असतात क्वेश्चन त्या B मधलाच क्वेश्चन 2 हा जो आहे तो या प्रकारे सुरुवात होतो. इलस्ट्रेट असेल, इंटरप्रेट असेल, नरेट असेल, जस्टिफाय असेल, फाइंड, आयडेंटिफाय. सो याचा स्टडी करत असताना आपण आता हे मी तुम्हाला क्वेश्चन 4Bचं सांगितलं. Cमध्ये सुद्धा याच प्रकारे असणार आहे आणि Dमध्ये सुद्धा याच प्रकारे असणार आहे. 5Bमध्ये तुम्हाला 4.2वरती टू सर विथ लववरती क्वेश्चन्स असतील. त्यानंतर 4.3 जो आहे तो त्याच्या पुढचा लेसन जो आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. आणि 4.4 जो आहे शेवटचं ते आहे साइन ऑफ 4. सो क्रमाने यावरती क्वेश्चन्स असणार आहे. Bमध्ये असेल 4.2, Cमध्ये असेल 4.3 आणि Dमध्ये असेल 4.4. त्यामुळे याचा स्टडी करताना हे इसेन्शियल आहे की तुम्ही किती वेळा वाचलेलं आहे हे सगळं आणि किती कशाप्रकारे तुम्ही त्याचं तयारी केलेली आहे यावर डिपेंड करतं की तुम्हाला याचे मार्क्स कसे मिळणार आहेत. आणि त्यामुळे हे मार्क्स जर तुम्हाला मिळावेत असं वाटत असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त करावं लागेल रीडिंग ऑफ द टेक्स्ट. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, रीडिंग ऑफ टेक्स्ट.
ते तुम्ही किती चांगल्या प्रकारे करता यावर डिपेंड करतं की तुम्हाला ते मार्क कशाप्रकारे मिळणार आहेत. जितकं जास्त तुम्ही रीडिंग कराल, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, जास्तीत जास्त रीडिंग केल्याच्यानंतर स्टोरीची लाईन आपल्याला लक्षात येते, काय काय घटना घडतात, प्लॉट लक्षात येतो, त्यातले कॅरेक्टर्स लक्षात राहतात, कोणतं कॅरेक्टरचं त्यातलं जे त्याचं स्वभाव आहे किंवा त्याचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते कशाप्रकारे डेव्हलप होतं कॅरेक्टर, या सगळ्या गोष्टीच तुम्हाला समजण्यासाठी रीडिंग ऑफ टेक्स्ट जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून जास्तीत जास्त वेळा ह्या नॉवेल्सच्या जे स्टोरीज आहेत ते तुम्ही वाचल्या पाहिजेत आणि तुम्ही बॅकग्राऊंड टॉपिकसाठी सुद्धा ते नॉवेल पुन्हा जो 4.1 जो आहे ते पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. लेखकांची नावं पाठ करून ठेवा, त्यांनी लिहिलेली पुस्तकं पाठ करून ठेवा, कोणत्या लेखकाने कोणतं पुस्तक लिहिलं, कोणत्या सालात लिहिलं, या गोष्टी पाठ करून ठेवा. डेफिनेशन्स वेगवेगळ्या असतात त्या पाठ करून ठेवा. प्लॉट म्हणजे काय, कॅरेक्टर म्हणजे काय, सेटिंग म्हणजे काय, याच्या डेफिनेशन्स पाठ करून ठेवा. हा सगळा कंटेंट जो आहे तो तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये अवेलेबल आहे. सो टेक्स्टबुक्सवरती तुम्ही जास्तीत जास्त डिपेंड राहा. टेक्स्टबुक जास्तीत जास्त वेळा वाचा आणि मग तुम्ही 16पैकी जे मार्क्स आहेत ते तुम्ही कव्हर करू शकतात. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की एक सावध तुम्ही असं राहायचं आहे की तुम्हाला याच्यामध्ये पॅराग्राफ दिलेला नसणार आहे. म्हणजे जो एक्स्ट्रॅक्ट आपण ज्याला म्हणतो की एक्स्ट्रॅक्टवरचे क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे असतात ते याच्यामध्ये येत नाहीत. नॉवेलमध्ये एक्स्ट्रॅक्टवरती तुम्हाला विचारलं जात नाही. नॉवेलचं तयारी करत असताना तुमच्या समोर जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवणार आहात तेव्हा तुमच्यासमोर एक्स्ट्रॅक्ट नसणार आहे. त्यामुळे तुमचं अंडरस्टँडिंग आणि कॉम्प्रिहेन्शन कसं आहे त्यावर तुम्हाला ही उत्तरं लिहिता येतील. आणि म्हणून जास्तीत जास्त वाचन हे टेक्स्टबुकचंच झालं पाहिजे. हे जी उत्तरं आहेत ती फार मोठी उत्तरं लिहायची नाहीत. आपल्या 4, 5, 6 ओळींमध्ये मिनिमम 50 वर्ड्स तेवढं पुरेसं आहे. 50 शब्दांमध्ये आपलं उत्तर म्हणजे साधारण 4 ते 6 ओळींमध्ये आपल्याला उत्तर आपलं संपवायचं आहे. त्यामुळे मी किती लिहितो, किती पेजभर लिहितो का 2 पेजेस लिहितो यावरती तुमचे मार्क्स डिपेंड नाही करत. तर तुम्हाला ते नॉवेल किंवा त्यातली स्टोरी लाईन किती चांगल्या प्रकारे समजलेली आहे यावर डिपेंड करतं की तुम्हाला 16पैकी मार्क्स त्याच्यामध्ये मिळणार आहेत का नाही. तर अशा प्रकारे तुम्ही या क्वेश्चन 5 जो आहे त्याची तुम्ही तयारी करा. क्वेश्चन 5साठी तुम्हाला जास्तीत जास्त रीडिंग आवश्यक आहे. त्यामुळे क्वेश्चन 5वरती तुम्ही त्याची तयारी करत असताना प्रत्येक लेसन, मग तो 4.1 असेल, 4.2 असेल, 4.3 असेल, 4.4 असेल, हे सगळ्याचं पुन्हा 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 वाचन करणं आवश्यक आहे. जितके जास्त वेळा तुम्ही हे वाचाल तितकं चांगल्या प्रकारे तुम्ही क्वेश्चन 5 हा सॉल्व करू शकता. सो या पद्धतीनं ही मेथड वापरून तुम्ही अभ्यास करा, त्याप्रकारे प्रिपेअर करा आणि मग तुम्हाला 16पैकी जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात. धन्यवाद.